मी सध्या उभा आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरामध्ये. माझ्या मागे हे जे दृश्य पाहत आहात ते अत्यंत चिंताजनक आहेत. उघडे पडलेले डोंगर आणि अनेक फूट मागे सरकलेलं पाणी कोयना धरणातील भीषण परिस्थितीची साक्ष देत आहेत. एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण या ड्रोनच्या माध्यमातून कोयना धरणातील भीषण पाण्याचं वास्तव दाखवत आहोत. 105 टीएमसी क्षमतेचा असलेल्या या धरणामध्ये केवळ 10.44 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेला हा बॅकवॉटर परिसर आज ओस पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या बोटीतून नौकाविहाराचा आनंद घेतला जात होता त्या बोटी आज पाण्यापासून शेकडो मीटर लांब डोंगरावर कोलमडून पडल्याचे चित्र पाहायला मिळते. पाण्याअभावी बोट व्यवसाय, हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनावर तापळा महाबळेश्वर येथे मोठा परिणाम झाल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे. जूनचा पहिला आठवडा सुरू झाला तरी पावसाने अद्याप हजेरी लावली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यापासून सर्वसामान्य नागरिक देखील चिंतित आहे. तर दुसरीकडे पाण्याची बचत करण्यासाठी कोयना प्रकल्पातील वीज निर्मितीवर देखील निर्बंध लावण्यात आले असून केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच वीज निर्मिती केली जात आहे. जर पुढील काही दिवस मोठा पाऊस झाला नाही तर सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवू शकतं. उघडे पडलेले हे डोंगर आणि आटत चाललेलं कोयनेचं पात्र महाराष्ट्रासमोर उभं ठाकलेल्या संभाव्य पाणी टंचाईचं भीषण संकटाचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर अत्यावश्यक परिस्थितीत या कोयना धरणात वीज निर्मिती केली जात आहे. त्यामुळं वीज निर्मितीला देखील ब्रेक लागला आहे. उष्णतेच्या तीव्र झळा बसताना आपल्याला महाराष्ट्राला पाहायला मिळते. पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर पाणी टंचाईचं भीषण संकट सातारासह संपूर्ण महाराष्ट्रावर येऊ शकतं. त्यामुळं या ठिकाणचं मोठ्या प्रमाणावर जे धरणाचा पाणीसाठा आहे तो दिवसेंदिवस खालावताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण कोयना धरण हे आता आटत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यासह सर्वसामान्य माणूस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.